मित्रांनो, पाणी प्यायचं जुगाड आपण केलं आहे 24 तास पाणी अवेलेबल व्हायसाठी. हे बघ, एक कालवड कसं पाणी पिते. आणि हे बघ पिते पाण्यात. हा आपला गोठा आहे, छोटाच आहे, 2-4 जनावर आहेत. माझ्याकडे 2 गायी होते, मी कमी केल्या. आत्ता जे दुधाचे रेट बघून सर्व शेतकऱ्यांना कळलं असेल का कमी केले ते. तर आपण मित्रांनो बिल्डिंगवर काम करतो आहे. थोड्याच गाय ठेवायच्या, 10 गायचा 20 गायचा गोठा आपल्याला करायचा नाही, 2-4च गाय ठेवायच्या. पण त्यांच्याकडनं जास्तीत जास्त प्रोडक्टिव्हिटी मिळाली पाहिजे. आता ही कालवड बघताय, मी आता बिल्डिंगवर काम करतो आहे. हे फार मोठा तज्ञ नाही, पण करतो 1-2 वर्षापासून. त्यात जरा थोडंसं सुरुवातीला अपयश आलं, पण आता थोडंसं यश दिसते. ही बघा स्पाईकची कालवड आहे. आपल्याकडे घरच्या गायला मी स्पाईक भरवलं होतं, ABS कंपनीचा स्पाईक बुल येतो, तिची कालवड आहे. 9 महिन्याची कालवड आहे. अजून एक 5-6 महिन्यामध्ये 2दा हिटवर येऊन गेल्या. आता काय भरवणार नाही आपण तिला. तिचं अजून थोडंसं 300-350 किलो वजन लागते. हिचं 200+ झाले. अजून एक 5-6 महिन्यांना आपण हिला भरवणार आहे. ही आपली घरची गाय आहे, सगळ्यात जुनी. हे पण घरची पाडे. हिला पण आपण ABS कंपनीचा ट्रेंट हा बुल आहे जर्सीमध्ये, तो भरवला आहे. ही रेडी बघताय, थोडंसं मोरामध्येच आहे, प्युरिटी नाही एवढी. हिला पण आपण ABS कंपनीचा म्हशीचा महाबली बुल आहे, महाबली, तिचं सिमेंट भरवलं आहे. असं आपण सर्व शेतकऱ्यांना किंवा विनंती आहे की ब्रिडिंगवर काम करा. 4 जनावर कमी ठेवा, पण बिल्डिंगवर काम करा. दुधाचे रेट हे असेच राहणार आहेत, रडून काय उपयोग नाही. धन्यवाद.